नमस्कार, माझे नाव गुरुनाथ उमेश जगताप. मी इयत्ता चौथीत शिकतो. आज 27 फेब्रुवारी जागतिक मराठी राजभाषा दिन, गौरव दिन. या दिवशी 27 फेब्रुवारी 1912 रोजी कुसुमाग्रज यांचा जन्म झाला. आज मराठी भाषा दिनानिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगतो. आज मराठी भाषा दिन आहे. आज प्रत्येक पालक म्हणतात की आपली मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकायला असायला हवी. म्हणजे इंग्लिश मीडियम मध्ये असली तर ते खूप शिकून मोठे होतात, म्हणून ते इंग्लिश मीडियम मध्ये घालतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासारखे अनेक व्यक्ती मराठीतून शिक्षण घेऊन अनेक मोठमोठ्या पदांवर आता आहेत. आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की कुसुमाग्रजांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून का साजरी केली जाते. भारतात अनेक हजारो लेखक होऊन गेली, पण फक्त कुसुमाग्रजांची जयंती मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून का साजरी केली जाते. कारण पहिले जे इंग्रजीतून संस्कृत म्हणून जे शब्द होते त्याला पर्यायी एक शब्द कुसुमाग्रजांनी हुडकून काढले, म्हणून त्यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी केली जाते. आज आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो, पण आपण काय केलं पाहिजे. आपण जेव्हा काही गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा शुभ सकाळ मानायला पाहिजे. आपण फोन केला की हॅलो म्हणतो, त्याच्याऐवजी नमस्कार केला पाहिजे. आपण मदर्स डेला, फादर्स डेला गुलाब देतो, त्याच्याऐवजी आई वडिलांचा दिवस असं म्हणलं चालतं. आणि आपण घरी आई बाबा, मम्मी पप्पा म्हणतो, त्याच्याऐवजी आई बाबा म्हणा. एवढंच ह्या मराठी भाषे दिवशी एवढं संधी देतो. माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.